दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत चाललेला आहे. अशात नागरिकांच्या तब्येती खालावू नयेत याकरिता म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने योग्य ते उपाययोजना करण्यात आलेल्या आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे कोल्ड रूम तयार करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये उन्हाचा तडाखा बसून ज्या नागरिकांची तब्येत खालावली आहे त्यांच्यासाठी विशेष अशी उपाययोजना करण्यात आलेली आहे. आपण बघू शकतो सध्या आपण जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथील कोल्ड रूम मध्ये आहोत. ज्यांना उन्हाचा तडाखा बसलेला आहे अशा नागरिकांसाठी शरीराचं तापमान जे आहे ते योग्य लेवलवर यावं याकरिता म्हणून विशेष उपाययोजना इथे करण्यात आलेल्या आहेत. कोल्ड रूम मध्ये थंड वातावरण राहावं यासाठी म्हणून विशेष उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. आपल्यासोबत यावर बोलण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथील जिल्हा शल्य चिकित्सक आहेत. सर, काय सांगाल कशा प्रकारची योजना कोल्ड रूमच्या माध्यमातून करण्यात आली? नमस्कार, मी डॉक्टर सोयाम, जिल्हा शल्य चिकित्सक भंडारा. या ठिकाणी जे उष्माघाताचे पेशंट आहेत, आज शरीराचं तापमान वाढल्यामुळे आपल्या खेड्यापाड्यातील जे पेशंट आहेत ते आपल्याकडे आले तर इथं कोल्ड रूम आहे. महिलांसाठी आहे, पुरुषासाठी अलग अलग कोल्ड रूम केलेले आहेत. त्या कोल्ड रूममध्ये उष्माघाताचे पेशंट समजा आले तर त्यांचा आपण इथं उपचार करतो आणि त्यांचं जो टेम्परेचर आहे, शरीराचं तापमान आहे, ते तापमान कंट्रोल करून त्यांना चांगला औषधोपचार करून त्यांना आम्ही सुट्टी करतो. आणि अशाच प्रकारे दुसऱ्या वार्डातसुद्धा कोल्ड रूम केलेली आहे. त्यांनासुद्धा औषधोपचार आणि इतर सर्व तपासण्या करून त्यांचे जीव वाचवण्यासाठी आमची पूर्ण जी कर्मचारी आहेत, जे अधिकारी आहेत, ही अधिकारी त्याच्यामध्ये लागून राहतात आणि कोणतेही जीवितहानी होऊ नये हा सर्वांचा उद्देश असतो. त्यामुळे आपल्या लगतच्या जिल्ह्यातून, लगतच्या राज्यातून कोणीही पेशंट आला तरी त्या सर्वांसाठी इथं मोफत सुविधा उपलब्ध केलेली आहे. नक्कीच पूर्णपणे मोफत अशी सुविधा जी आहे जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आलेली आहे, अशी माहिती जी आहे जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिलेली आहे. रुपेश सपाटे, TVN मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.